सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवी कात्यायनीचा मंत्र। कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदकोपसुतं देवी पती मे कुरुते नमः। देवी कात्यायनीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर अखंड राहावा हीच मनोकामना। नमस्कार। आज नवरात्रीचा 6वा दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी कात्यायनी। महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने हा अवतार धारण केला। आपल्या सर्वांच्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी असुरी शक्ती कार्यरत असतात। मग या शक्तींपासून आपलं रक्षण करण्यासाठी अध्यात्माला शरण गेल्याशिवाय, ईश्वराला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही। आपण सगळ्यांनी या देवीची उपासना करूया आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण करूया। या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो। आज आपल्याशी ज्या मॅडम बोलणार आहेत त्या आहेत डॉक्टर सुखमणी रॉय। रॉय मॅडम या प्राध्यापिका होत्या, आता त्या सेवानिवृत्त आहेत आणि विविध विषयांवरचा त्यांचा व्यासंग अतिशय गहन असा अभ्यास आहे आणि या अध्यात्म या विषयावर त्यांनी व्हिडिओ करावा अशी माझी खूप मनापासून इच्छा होती। त्या आता सध्या परदेशात आहेत आणि तरी सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी। अध्यात्माचा एक वेगळ्या दृष्टीने विचार करणं, आपलं मन आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे याविषयी ते आपल्याशी बोलतायत। चला तर मग आपण ऐकूया रॉय मॅडमना। नमस्कार, सुप्रभात। नवरात्रीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभकामना। सुप्रियाताईंच्या सूचनेनुसार मी आज आपल्या पुढे अध्यात्म म्हणजे काय, त्याविषयी मला काय समजलं हे मांडायचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी श्री विद्या महादेवी महालक्ष्मी महासरस्वती यांचा आपल्यावरती आशीर्वाद असो अशी प्रार्थना करते आणि माझ्या मांडणीला सुरुवात करते। आपण सहसा अध्यात्म म्हटलं की आत्मज्ञान किंवा स्पिरिच्युअलिटी असं नुसतं म्हणतो आणि मोकळे होतो, म्हणजे त्यावर फारसा पलीकडे जाऊन विचार करत नाही। पण जर थोडा आपण नीट मागोवा घेतला तर लक्षात येईल की आपल्या सनातन विचारामध्ये अध्यात्माचा अतिशय तर्कशुद्ध असा विचार केलेला आहे। ती मांडणी खरोखर आपल्याला लक्षात आल्यानंतर परत परत नवल वाटावं इतकी ज्याला इंग्रजीमध्ये लॉजिकल म्हणू उतरंड मांडलेली आहे अशी दिसते। बघा, आपल्याला आठवत असलं तर रामदासांनी तिसऱ्या समासामध्ये दासबोधाच्या 3 तऱ्हेचे ताप सांगितलेले आहेत: आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक। आता त्यात त्यांनी असं म्हटलंय की हे जे आधी भौतिक म्हणजे कुठल्या प्राण्यांमुळे आपल्याला इजा होणं, म्हणजे साप विंचूचा होणं, वाघाने आघात करणं किंवा युद्धांमध्ये होणारी जीवितहानी वगैरे, माणसाने माणसाचा जीव घेणं वगैरे, खून इत्यादी, हे सगळे जे आहेत ते आधी भौतिक त्रास आहेत। आणि जे पंचमहाभूतांमुळे उद्भवतात, म्हणजे वणवा लागणं किंवा अतिवृष्टी होणं किंवा अजिबात अवर्षण होणं म्हणजे पाऊस न पडणं, भूकंप होणं, असे सगळे जे त्रास आहेत ते आपल्यामुळे म्हणजे आधी दैविक या सदरामध्ये त्यांनी घातलेले आहेत।
आणि या 2 तापांवरती आपला फारसा काही कंट्रोल किंवा नियंत्रण असत नाही. कारण ह्या दोन्ही तऱ्हेचे ताप जे आहेत, म्हणजे अधिदैविक आणि अधिभौतिक, हे आपल्या प्रारब्ध आणि संचित कर्मांची फळं आहेत. तर ते आपल्याला भोगूनच संपावे लागतात. म्हणजे त्याच्यावरती उपाय शोधता येतात, नाही असं नाही, पण ते अटळ असतात. ते त्या क्रमप्राप्त गतीने त्या माणसाला किंवा त्या देशाला भोगावे लागतात. पण तिसऱ्या तऱ्हेचा म्हणजे आध्यात्मिक ताप जो त्यांनी म्हटला आहे, तो ताप मात्र सगळाच्या सगळा आपल्या मनाच्या ठेवणीमुळे उद्भवणारा ताप आहे. म्हणजे त्यामध्ये ते कितीतरी मोठी लांबलचक यादी देऊन सांगतात की सगळे शरीराला होणारे जेवढ्या व्याधी उपाधी आहेत, तेही सगळे त्रास हे मन विचलित असणं, मन संतुलित नसणं, मनाला अस्वस्थ वाटणं, ह्यातून मुळात उद्भवतात. कारण हे सगळे आपल्याला देहाला होणारे जे भोग आहेत, तेही देहाचं चालक वाहक जे आहे, म्हणजे व्यापारांचं नियंत्रण, ते पुष्कळसं आपल्या मनावरती अवलंबून असतं. मन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चारींचा एकत्र विचार करून आपण म्हणतो की ते माणसाचं मन असं. तुम्हाला आठवत असलं तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी पतंजलींच्या योगशास्त्राला भारतीय मानसशास्त्र असं म्हटलं आहे. कारण भगवान पतंजली आपल्याला अतिशय क्रमबद्धपणाने मनाची काय ठेवण असते, मन कशामुळे विचलित होतं, काय काय तऱ्हेनी आपल्याला त्याच्यावरती संयम करता येतो, ते अतिशय बारकाईने त्यांनी पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आधी मुळात ते पंचक्लेश म्हणतात. म्हणजे आधी मी हे 3 तऱ्हेचे ताप म्हटलं, तर पतंजली ते 5 तऱ्हेचे क्लेश म्हणतात. आणि त्यामध्ये अविद्या म्हणजे आपल्या देहाला मी असं समजणं, ही जी दृढ समजूत आहे, हा सगळ्यात मोठा पहिला आपला गैरसमज आहे. आपला देह म्हणजे आपण नसून, देह हे आपल्याला मिळालेलं एक भोगायतन आहे, सर्व तऱ्हेचे हे ताप भोगून संपवण्यासाठीचं. म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीही आल्या, आनंदही आला, सुखोपभोगही आले, पण शरीर हे त्यासाठीचं असलेलं साधन आहे. आणि आपण जे आपला देह म्हणजे मी हे जे पक्क धरून बसलेलो असतो, त्यामुळे आपल्याला बरेचसे रोग, मग ते मनाचे असून देत किंवा शरीराचे असून देत, उद्भवतात. म्हणून मन म्हणजे काय हे जाणून घेऊन त्याच्यावरती संयम करणं आणि त्याची जी देहाशी सांगड आहे ती बाजूला करणं, हा अध्यात्माचा मार्ग आहे असं एकूण प्रतिपादन दिसतं. आता आपल्याला माहिती आहे की बहिणाबाई म्हणतात, मन वढायो वढायो उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला येतं फिरूनी पिकावर. तसं आपल्याला आपला जो आहे एकूण ह्या संसारिक जीवनातला सगळा व्यापताप, तो आपल्याला सोडायचा नसतोच. त्याच्यात पुन्हा पुन्हा गुंतायचं असतं. आणि म्हणून जरी आपल्याला कळलं की त्यामुळे परत दुःख होणार आहे, तरी ते चक्र सुखाचं दुःखाचं आपल्याला चालूच ठेवायचं असतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे ना की ज्याला खरं दुःख झालं तो 1 मिनिटही जगणार नाही. आपल्याला जे दुःख होतं ते फक्त चवबदली पुरतं असतं. तर ह्यातून बाहेर पडायचं झालं तर आपण आपल्या शुद्ध चेतनेचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल का, त्या उद्योगाला लागलं पाहिजे. म्हणजेच अध्यात्माला लागलं पाहिजे. आता
हे म्हणजे आध्यात्मिक तापांचं निराकरण मनाला वशात आणून कसं करता येईल? तर मनाचं आधी स्वरूप जाणायला हवं. आपण म्हणतो की प्रत्येक मानवीच काय कुठलाही जीव हा त्रिगुणांनी बनलेला आहे. म्हणजे सत्व, रज, तम अशा 3 तऱ्हेच्या प्रवृत्ती प्रत्येक जीवामध्ये आहेत. म्हणजे संपूर्णपणे सात्विकही कोणी नाही, संपूर्णपणे तामसिकही कोणी नाही, किंवा सतत काहीतरी चळवळ करणारं आणि रजोगुणाने असं उत्साहाने उसळणारं वगैरे वगैरे. म्हणजे जसे सैनिक असतात किंवा उद्योगशील माणसं जे असतात त्यांना चैनच पडत नाही म्हणजे त्याच्याखेरीज, तसे ते रजोगुणी असतात. तर असे 3 तऱ्हेचे गुण माणसांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आढळतात आणि त्यानुसारच आपली सगळी जी कर्माची गती असते त्या त्या जन्मामध्ये ती चालत असते. तर हे जर आपण नीट समजून घेतलं आणि मग आपल्या मनाचा कल कुठे आहे हे जर आपल्याला पाहता आलं, तर आपल्याला कोणत्या तऱ्हेने शुद्ध चेतनेचं स्वरूप समजून घेता येईल हे कळू शकेल. म्हणजे असं की रामदासांसारखे किंवा ज्ञानेश्वरांसारखे जे अतिशय पूर्ण सात्विक असे संत होते, त्यांना फारसे काही म्हणजे आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी धडपड करावी लागली असं नाही. अगदी रामदासांनी जरी मनाचे श्लोक लिहिले असले तरी ते मनाच्या निमित्ताने ते आपल्याला केलेलं प्रबोधन आहे. त्यांना इतक्या तऱ्हेने मनाला वशात आणण्यासाठीचे यत्न करावे नक्कीच लागलेले नाहीत. पण आपण आपल्या आपल्या मनाच्या ठेवणीनुसार ज्यांना बुद्धीने समजून घ्यायचं आहे की शुद्ध चेतना म्हणजे काय किंवा सविद म्हणजे काय आणि चराचरामध्ये जे कुठलं तरी प्राणतत्व आहे त्याचा आपल्याला तत्वज्ञानाच्या मार्गाने ज्ञानाच्या मार्गाने काही मागोवा घेता येतो का? म्हणजे मग ते पतंजलींच्या योगाच्या मार्गाला लागू शकतात आणि ध्यानधारणा करू शकतात. त्यातून त्यांना अध्यात्माचा बोध होऊ शकतो. पण पुष्कळसे आपल्यासारखे तळ्यात मळ्यात असतात. थोडा हा मार्ग चोखाळून पाहिला, थोडा त्या वाटेने जाऊन बघितलं आणि मग शेवटी म्हटलं की काहीच नाही, आपल्या हातामध्ये नाहीये. तर तसं नाहीये खरं तर. म्हणजे कृष्णांनी तर आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जो सन्मार्गाला एकदा लागला तो हळूहळू तरी कधीतरी कुठल्या तरी जन्मामध्ये नक्की मुक्त होईल. म्हणजे ते वाया नक्कीच जात नाहीये. तर आपला जसा कल असेल, म्हणजे भक्तीचा कल असला तर आपण भक्ती मार्गाने आपलं शुद्ध स्वरूप काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करू. मग त्याच्यामध्ये आपण आपल्याला धाकटेपण घेऊन जे कोण नियंता किंवा चराचराचे चालक मालक आहे तत्व, त्याला पूर्णपणाने शरण जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये ती गोष्ट हा त्या देवाचा किंवा ईश्वराचा प्रसाद आहे अशा बुद्धीने ज्यांना वागता येतं ते तशा तऱ्हेने आपल्या मनाच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतात. तर म्हणजे कबीरांसारखे किंवा रामदासांसारखे जे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायास कोणी न बोले असं रामदासांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. किंवा सदा संचला येत ना जात नाही, तया वीण कोठे रिता ठाव नाही, हा त्यांना झालेला साक्षात्कार आहे जो त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर असे ज्ञानाच्या मार्गाने आणि आपली समजूत हळूहळू वाढवून त्याची कक्षा अगदी गगनापर्यंत नेणं, तयाचा वेलू गेला गगनावेरी आणि मग ते आनंद स्थळ गवसणं, अशा तऱ्हेचे कबीरांसारखे, रामदासांसारखे किंवा ज्ञानेश्वरांसारखे तशा तऱ्हेची उपासना करणारेही महाभाग होऊन गेले. त्यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि
आपण मात्र म्हणजे काही वाटचाल म्हणजे ब्राह्मण्य असलं तर जे काय आपले परंपरागत किंवा आपल्या कुळाने घालून दिलेले आचार विचार आहेत किंवा पूजा अर्चा आहेत, तीर्थयात्रा आहेत, ह्या सगळ्याच्या पण म्हणजे आहेत त्या सगळ्या मनाच्या शुद्धीकरणाच्याच प्रक्रिया आहेत. फक्त आपण त्या डोळसपणाने आचरणात आणल्या पाहिजेत. कुठल्या तरी साधू संत बुवानी काहीतरी चमत्कार दाखवावा आणि मला एकदम झूम करून बोधाच्या पातळीवरती न्यावं, ही अपेक्षा ही वेडी आहे आणि तशी ती पूर्ण होणंही शक्य नाही. त्यासाठी आपल्याला अतिशय शनैः पंथा शनैः कंथा शनैः पर्वत मस्तके ह्या न्यायाने अतिशय नेटानी सावकाशीनी आत्मदर्शन करून घेण्यासाठी आधी पुष्कळ प्रयास करावे लागतील. ते आपण चिकाटीने केले तर आपल्याला कधी ना कधी तो बोध नक्की मिळू शकेल असं मला वाटतं. नमस्कार.